हॅलो मंडळी, तर काय हालचाल? एकदम मस्त आहे ना? तर मस्तच असायला पाहिजे. तुमचा भाऊ असल्यावर काही तुम्हाला टेन्शन आहे का? टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. असं मी म्हणणार आहे का? नाही. ओके, तर आता या ठिकाणी काय आपलं ॲडॅप्टेशन. आता कालचा पॉईंट आपला या ठिकाणी चालू झाला होता, त्याचं नाव म्हणजे ॲडॅप्टेशन. ओके, साईज कसं काय वाढू नाही लागली? ओके, हां, ओके, साईज वाढली. तुम्ही बाजूला या थोडंसं, आता लक्ष द्या. ॲडॅप्टेशन द ग्रॅज्युअल चेंजेस. भैया चार्जिंगला पण आता संपायचं होतं का? एक मिनिट थांबा थांबा. साईज किती? ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन अवर बॉडी parts and also in a behavior of a organism which help to adjust their surroundings. आता तुम्हाला माहिती का पोरांनो, या सॉरी, या ठिकाणी काय होतं आहे माहिती का? हे ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर होत आहे आपल्या ह्या बॉडी पार्ट्समध्ये. आता ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर म्हणजे कसे? हे थोडे थोडे काही असे चेंजेस असते. ओके, ते आपल्यामध्ये बदल होत राहतात. आता सपोज आपण थंडीमध्ये राहतो एकदम, आणि आपण कधी उन्हामध्ये गेलो तर कसं आपल्याला सुरक्षित वाटत नाही बघा. ओके, म्हणजे सराउंडिंग काय चेंज होतं आहे, काय नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, सराउंडिंगमध्ये जास्त धूप कधी असलं, म्हणजे ऊन असलं तर आपण कधी सावलीत गेलो उन्हातून तर आपल्याला बरं वाटतं, बरोबर आहे. पण तुम्ही आता राजस्थानमध्ये राहू लागले आणि तुम्ही डायरेक्टली जम्मू अँड काश्मीरमध्ये गेले, ओके, तर तुम्हाला ती सराउंडिंग चांगली वाटणार आहे का? नाही. तुमची त्या ठिकाणी मोस्ट ऑफ द चान्सेस आहे की तुमची डेथ पण होऊ शकते. ओके, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ॲडॅप्टेशन. सच चेंजेस आर कॉल ॲज अ ॲडॅप्टेशन. दे टेक प्लेस ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ अ टाईम. आणि यांच्यामध्ये काय आहे, हे खूप दिवसापासून असं म्हणजे चालू आहे, लाँग पिरियड ऑफ अ टाईम. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स व्हिजिट अ व्हेरियस बॉडी वॉटर बॉडीज सच ॲज अ रिव्हर, ब्रॉक, पॉन्स, लेक, युअर सराउंडिंग. आता ते म्हणते तुमच्या आसपास जेवढे बी काही तळे, काही नद्या, ते शेततळे, ते काही असेल तर तुम्ही तिथं जाऊन बघा. व्हॉट डिफरंट टाईप्स डू यू ऑब्झर्व बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. म्हणजे ते असे प्लांट जे जमिनीवर, आता सपोज हे प्लांट्स काय कशावर? जमिनीवर आहे, आणि हे काय कशामध्ये आहे? टेरेस्ट्रियल. आता यांच्यामध्ये नेमकं काय बदल होतो आहे, यांच्यामध्ये नेमकं काय चेंज आहे, हे तुम्ही पहा म्हणे. ओके, तर आता आपण जाणून घेऊ. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर अ फ्रेमली रूट इन अ सॉईल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. आता काही काय असते एकदम खाली असते पा, बराबर, सॉईलमध्ये, आणि देअर स्टीम इज अ सबमर्ज वाईल लिव्ज अँड फ्लावर्स फ्लोट ऑन द सरफेस. म्हणजे आता हे बघा, हे झाड पा, म्हणजे एकदम जमिनीमध्ये आत, पण आता हे वर आलं, आणि ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, हे फ्लावर आहे, हे फ्लावर आणि याचे लिव्स कुठे आहे? पाण्याच्या वरती. कोणत्या ठिकाणी आहे? पाण्याच्या वरती आहे. However, some plants are internally afloated. Their roots are not anchored in a soil. म्हणजे आता काही प्लांट्स आहे ते काय असते? पूर्ण फ्लोट होत असते, आणि काही असते जे पूर्ण कशामध्ये आहे? पाण्यामध्ये आहे. आता बघा, द सरफेस ऑफ अ लीव्ज अँड स्टीम मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स कवर विथ वॉटरी कवर विथ वेक्झी लेयर्स. आता तुम्हाला माहिती आहे का, पाण्यापासून खराब होणे. आता तुम्ही तुमचा हात 4-5 दिवस पाण्यात ठेवा पोरांनो, ते काय होऊन जाणार आहे? तुमचा हात खराब होऊन जाणार आहे. पण तुम्ही काय करा, तुमच्या हाताला गम लावून घ्या, मस्तपैकी पाण्यात घालून ठेवा. काय मेन लावून घ्या, मस्तपैकी पाण्यात घालून ठेवा, तुमच्या हाताला काहीच होणार नाही. ओके, तसंच या ठिकाणी काय असते? पाण्यामधल्या झाडांना वेक्झी लेअर असते. लिव्ज ऑफ अ ॲक्वॅटिक प्लांट्स अँड थिन अँड सिलेंडर लाईक अ रिबन. This shape help them the withstand fast current of water. आता काय असतं माहिती का? हे बघा, लिव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स, म्हणजे जे ॲक्वॅटिक प्लांटचे काय लिव्ज, ओके, म्हणजे पानं, ते कसे असते? थिन. कशा असते? थिन म्हणजे पतले. आणि सिलेंडर कशा असते? सिलेंडर.
लाईक अ रिबन सारखे कसे असते सिलेंडर शेप ऑफ डेम द विस्टँड विथ अ करंट ऑफ अ वॉटर. असं का? कारण हे पाण्याच्या त्या प्रवाहामध्ये वाहून जाऊ नये म्हणून. ओके. एअर स्पेस इन द स्टीम अँड पेट्युल्स ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट्स युजफुल फ्लोटिंग इन अ वॉटर. आता तुम्हाला कधी कधी असं तुम्ही हे बघेल असेल पा काय तुम्हाला सांगतो पोरांनो, आता तुम्ही हे पाहिलं असेल ना रे, काय म्हणते बेसरामाचे झाडं, बराबर आहे ना ते आहेत. आता त्या ठिकाणी कधी तुम्ही पाहिले तर त्या ठिकाणी काय होतं माहिती का, ते बेसरामाचे झाडं असे तरंगेलं राहते. काऊन? कारण त्याच्यामध्ये काय असतं माहिती का, एअर स्पेस असतो. काय असतो? एअर स्पेस. आणि तो कशामध्ये असतो पोरांनो? स्टीममध्ये असतो. कशामध्ये असतो? स्टीममध्ये. सॉरी. आणि हे हेल्पफुल म्हणजे युजफुल कशासाठी? फ्लोटिंग इन अ वॉटर. या वॉटरमध्ये काय करू लागले माहिती आहे का, फ्लोट होती. काय करते? फ्लोट होत आहे. म्हणून हे ह्या ठिकाणी काय असतं, खूप युजफुल असतं. आय होप तुम्हाला हे सुद्धा एकदम क्लिअरली समजलं असेल. आता हे कमळ आहे पा, कमळाचं झाड पा, पुन्हा असे पानं बघेल असेल, हे असं बघेल असेल पा. हे काय असतं माहिती का, पाण्यामध्ये असे तरंगेले. का तरंगेले? कारण ह्या ठिकाणी यांच्यामध्ये काय एअर स्पेस आहे. काय एअर स्पेस. आता काय असतं माहिती का पोरांनो, मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून ना बोर बी होत आहे, पण करा काहीतरी, अभ्यास करा, काहीतरी करा. आता तुम्ही अभ्यास कोणासाठी करताय? माझ्यासाठी करताय का? नाही, तुम्ही स्वतःसाठी अभ्यास करताय. एक ना एक दिवस तुम्हाला चांगलं नोकरीला लागणे, कुठंतरी तुमच्या पप्पाचं त्यांचं नाव रोशन करणे ना, बरोबर आहे. मी एक सांगतो पोरांनो, तुम्ही स्वतःसाठी पण अभ्यास करू नका, पण तुम्ही तुमच्या मम्मी आणि पप्पासाठी अभ्यास करा. अरे लई तकलीफ घेते ते तुमच्या अभ्यासासाठी. म्हणजे दिवसभर कामाला जाते, तुमची फीस भरण्यासाठी दिवसभर कामाला जाते. आज तुमच्यापाशी मोबाईल आहे. विचार करा पोरांनो, आज तुमच्यापाशी मोबाईल आहे. तो पहिल्याच्या टायमात नव्हता असं. आज कॉम्पिटिशन वाढेल. तुमचे पालक लोकांचं म्हणणं आहे की आमचं पोरगं सर्वश्रेष्ठ बनायला पाहिजे, म्हणून तुम्ही अभ्यास करा, त्यांच्यासाठी तुम्ही अभ्यास करा. तर चला आता आपण नेक्स्ट टॉपिकवर आता समोर चालण्या पहिले आता हे काही एक्झाम्पल्स होते पा. हे काय होतं, ॲक्वॅटिक प्लांटचे एक्झाम्पल्स होते. पण आता तुमच्या ब्रेन पॉवर तुमच्यामध्ये किती की, त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्न विचारलेले आहे. वाय डज अ वॉटर ट्रिकल्स ऑफ लोटस लिव्ज. आता हे म्हणते की ह्या पाण्यावर हे लोटसचे लिव्जच का असतात. ओके. त्याच्यानंतर काय, वाय डज द लिव्ज ऑफ दिस प्लांट्स रोट्स इन वॉटर. वाय डोंट द लिव्ज ऑफ दिस प्लांट्स रोट्स इन अ वॉटर. त्याच्यानंतर वाय देअर रूट्स शॉर्ट अँड फायब्रस. त्यांच्या रूट्स अशा शॉर्ट काऊन असत्या, अशा फायब्रस का असते, आणि लहान एकदम शॉर्ट का असता. ओके. त्याच्यानंतर आता ॲडॅप्टेशन्स इन अ डेझर्ट. आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे, हे एकदा जाणून घ्या. टेक अ टू पॉटर प्लांट्स, वन a cactus and other one is a leafy plants. Tie a plastic bag and loosely around the leaves of these plants and keep them the sunlight from early in the morning. हे बघा काय सांगते, तू 2 पॉटर प्लांट्स घ्यायचे. ओके. एकाचं नाव घ्या, एक आहे तुमचं कॅक्टस घ्या आणि अदर लिफी प्लांट्स घ्या, म्हणजे कोणतं पण घ्या. ओके. आणि दोघांना काय करा, प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा आणि त्यांना लूजली अराउंड द लिव्ज ऑफ द प्लांट्स अँड कीप देम इन अ सनलाईट फ्रॉम एअरली इन द मॉर्निंग. थोडंसं उन्हामध्ये ठेवा. आफ्टरनून ब्रिंग देम अ पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. आता दुपारी काय केलं तुम्ही, ते कुठं न्यायचं, क्लासरूममध्ये न्यायचे ते पॉटर्स. ओके. त्याच्यानंतर बघा, हॅज अ सेम क्वालिटी ऑफ द वॉटर कलेक्टेड इन अ बोट बॅग्स. आता ह्या ठिकाणी काय म्हणते, त्यांच्या सेम क्वालिटी असणार आहे का वॉटर कलेक्ट करेल त्या बॅग्समध्ये. पण सोडा आता ते एकदम, ते काही आपल्या परीक्षात विचारल्या जात नाही, इथं लक्ष द्या. डेझर्ट प्लांट एदर बी अ लिफलेस or their leaves are like a small needle or have been modified into the thorns. तुम्हाला सांगतो पोरांनो, जे डेझर्ट प्लांट्स असते, आता ते काय असते माहिती का, लिफलेस. त्यांना पानं नसते. त्यांना काय नसते, पानं. त्यांना काय असतं माहिती का, स्मॉल नीडर लाईक्स, म्हणजे
हे असे बारकाले असे निडल लाईक काठी असते, थ्रॉन्स असते, त्यांना काय असते, थ्रॉन्स. आय होप हे पण समजलं असेल. ॲज अ रिझल्ट दे लूज द व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॉपरेशन. मग आता तुम्ही विचार करा पोरांनो, त्या ठिकाणी त्यांना पानं नाही आहे, काही नाही पानं, तर मग त्यांच्यामध्ये इव्हॉपरेशन होणार नाही. आता इव्हॉपरेशन नाही झालं तर वॉटरची लॉस होणार आहे का, नाही. म्हणून असे प्लांट्स कुठं राहता, डेझर्टमध्ये राहता. आता पाणी जास्त लागणार नाही त्यांना. द स्टीम ऑफ स्टोअर वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर अ फ्लेशी. त्यांचे स्टीम आणि वॉटर आणि ते कसे असते, एकदम फ्लेशी असते. फ्लेशी म्हणजे कसे सांगता का, फ्लेशी म्हणजे मासा. द स्टीम आर ग्रीन. त्यांची स्टीम कशी असते, ग्रीन असते. ते परफॉर्म फोटोसिंथेसिस. ते काय करता, त्यांचे स्टीमसुद्धा फोटोसिंथेसिस करता. म्हणजे फोटोसिंथेसिस केली म्हणजे ते अन्न बनू लागलं. त्यांची स्टीमसुद्धा या ठिकाणी अन्न करते. आणि त्यांना काय नसता, ल्यूज नसता. द रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल. त्यांचे ते रूट्स असते, रूट्स माहिती ना, मुळ्या, हे डीप इन टू कशामध्ये जाते माहिती का, सॉईलमध्ये पेनिट्रेट असतात. सम रूट स्प्रेड अवे इन टू द सॉईल इन अ सर्च ऑफ अ वॉटर. आणि काही असे लांबपर्यंत जातात, कारण ह्या ठिकाणी आता काय असेल माहिती का, या ठिकाणी थोडंसं पाणी असेल. ओके, एक मिनिट थांबा. या ठिकाणी थोडंसं पाणी असेल तर हे पाण्यासाठी लांबपर्यंत चालले. दे थिक लेअर अँड वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टीम ऑफ धिस प्लांट्स टू. यांच्या याच्यावर सुद्धा काय असतं माहिती का, वॅक्सी सबस्टन्स असतं. ओके, हे उन्हापासून वाचण्यासाठी. आणि बस मग आता उद्या आपण काय करू, स्नोवी रिजनचे बघून घेऊ कसं असतं कसं नाही. एवढं 10 मिनिट शिकवलं आहे पोरांनो. ओके, 10 मिनिट शिकवलं आहे मी. 10 मिनिटामध्ये जेवढं तुम्हाला घेतलं आलं तेवढं घ्या. आणि तुमचं चॅनल आहे, भावाचं चॅनल आहे, आपल्या दोघांचं चॅनल आहे. एकदा जास्तीत जास्त काय करा, शेअर करा. काय करा, शेअर. आणि आपलं हे चॅनल असल्यामुळं काय म्हणजे आपण दोघांचं चॅनल असल्यामुळं तर काय करायचं, सबस्क्राईब करून टाक बाय. एकदा सबस्क्राईब प्लस एक लाईक कर. भावाला तेवढंच एक हिंमत येते, कोणतरी बघते लेक्चर. अजून एक लाईक केलं की बस, मग फक्त एका फ्रेंडला तुझ्या पाठव, तुझा जिवलग मित्र आहे. चालेल. जय श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र. कोणी असल गरजू मुलं त्यांना पाठवा. धन्यवाद.